मला वाटतं की आता समाजानेच पुढाकार घ्यायला हवा या लग्नाच्या गोष्टींमध्ये आणि काही वाईट रूढी परंपरा तर सोडूनच दिल्या पाहिजेत. खरंय तुझं राजकारण्यांपेक्षा आपल्या जुन्या मध्यस्थांनाच मान दिला पाहिजे. अगदी बरोबर. ते तर अक्षदांसारखे. मित्रांनो, लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना एखादी गोष्ट जर फुकटात मिळत असेल तर तिची आजमावून किंवा फुकटात दगड मारायला काहीही हरकत नसते. मात्र हे सगळं करत असताना बरेच जण काय करतात की आमचा नंबर कुठून तरी गुगलवरून शोधतात आणि आम्हाला लगेच फोन लावतात की तुमच्याकडे 10वी-12वी झालेल्या मुली आहेत का, गरीब घरच्या मुली आहेत का, अनाथ आश्रमातील मुली आहेत का. कृपया अशा गोष्टीसाठी कुणीही आम्हाला फोन करू नये, कारण आम्ही कुणाची लग्न जुळवत नाही आणि कुणालाही बायोडाटा परस्पर किंवा मुलींचे फोटो सुद्धा आम्ही कुणाला शेअर करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी कुणाला पैशाची सुद्धा मागणी करत नाही. तेव्हा आमच्या माध्यमातून लग्न जुळतील ही आशा तिथं सोडून द्या. जर लग्न तुम्हाला वाटत असेल की आमच्या माध्यमातून जी काही 700-800 लग्न आमच्या प्लॅटफॉर्मवर जुळलेली आहेत त्याच्यामध्ये आमचा कुठलाच रोल नाही, पुन्हा एकदा स्पष्ट सांगतोय. आणि मग ही जर तुम्हाला वाटत असेल की आपलं सुद्धा लग्न कुठेतरी जुळलं पाहिजे, तर गोर गरिबांची, ज्यांच्याकडे गुंठाभर शेती नाही, अशांची सुद्धा लग्न जुळतात. आम्ही ती जुळताना पाहिलेली आहेत. त्या लग्नाच्या सुद्धा आम्हाला पत्रिका आलेल्या आहेत. तेव्हा गैरसमज डोक्यातून काढून टाका की मुलींच्या अपेक्षा वाढल्या, मुलींचे भाव वाढले, मुलींचं हे वाढलं ते वाढलं. आपल्यातले अवगुण वाढले असतील हे सुद्धा आपण कबूल केलं पाहिजे. चांगल्या गुणी मुलांची लग्न जुळतात आणि त्याच्या लग्न जुळवण्यासाठी समाजामध्ये अनेक असे व्यक्ती आहेत की ते स्वतः पुढाकार घेतात. की बऱ्याचदा एखादा मुलगा, आमच्या नजरेसमोरची एक सत्य घटना आहे की एक मुलगा, वडील दारू प्यायला शिकलेले, वडिलाला नंतर काही दिवसांनी पॅरालिसिस झाला. त्याच्यानंतर आई कुठेतरी माहेरात राहते, घरी अजिबात शेती नाही. मुलगा घरून निघून गेला, हॉटेलवर कामाला राहिला आणि हॉटेलवर कामाला राहिल्याच्या नंतर त्या हॉटेल मालकाच्या लक्षात आलं की हा मुलगा गरीब आहे, चांगला आहे, काम करणार आहे, प्रामाणिक आहे, इमानदार आहे आणि त्याला वाटत होतं की कुठेतरी याचं लग्न जुळलं पाहिजे. त्याच्याच कामावरचा दुसरा जो गडी होता तर त्याची मुलगी त्याच्या लक्षात आली आणि त्या हॉटेल मालकानं स्वतःच्या खर्चानं दोघांचं लग्न लावून दिलं. अशा अनेक तुमच्या आमच्या समोर समाजामध्ये चांगल्या गोष्टी घडत असतात. चांगली लोक अजूनही भरपूर प्रमाणामध्ये आहेत. फसवणूक करणारे खूप थोडके आहेत. तर त्या फसवणुकीच्या बळी जायचं, आहारी जायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. फसवणारा कोण आहे आणि चांगलं करणारा कोण आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तर असो, आम्ही लग्न जुळवत नाही हे सांगत असताना आमच्याकडे जे काही प्लॅटफॉर्म आहेत तर त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. आम्ही काही दिवसांपूर्वी आवाहन केलं होतं की बा तुम्ही जर स्वतःचं लग्न जुळवत असाल तर इतरांचे लग्न जुळवण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे. माझ्या विदर्भातल्या मला जवळपास बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर आमचा वाशिम जिल्हा, आमचा शेजारचा मराठवाड्यातला हिंगोली जिल्हा, आमच्या मराठवाड्यातल्या शेजारचा जालना जिल्हा ही आमची ओळखीची जिल्हे आहेत. आणि मग अशा स्थितीमध्ये जर समजा नाशिक विभागातील तुम्ही जर त्या नाशिक विभागात जुळत असाल तर तुम्ही त्या ग्रुपवर हे टाकू नये कधीच की बा अपेक्षा काय, हे काय चालेल का, ते चालेल का, कमी शिकलेल्या मुलींचे बायोडाटे टाका, 10वी-12वीचे टाका. हा फालतूपणा आहे. याच्यातून कुणाचंच लग्न जुळत नाहीत आणि कुणाचं जुळलं असेल अशा याच्यातून, या उपायातून तर आम्हाला सांगा. की बरेच जण आता बुवा महाराज येतं, संतांचे विचार आपण सोडून दिले आणि बुवा महाराज सांगतात की हे व्रत करा, ते तांदूळ भारून आणा, हे वलांडा करा, ते कलंडा करा. तुमच्या कुणाच्या समस्या जर सुटल्या असतील, हल झाल्या असतील तर आम्हाला आवर्जून सांगा, आम्ही सुद्धा ते उपाय करू. कारण सगळं जग त्याच्याच मागे लागलं असतं. परंतु तरीही लोक म्हणतात की एवढ्या मोठ्या संख्येने इथं लोक येतात या देवाच्या ठिकाणी, तर ही लोक काय येडी आहेत का. तर सत्य असत्याशी केले मन ग्वाहीच तुकाराम महाराजांचा जो काही अभंग आहे तर त्याचा संदर्भ इथं आपल्याला लावायचा नाही. तरी असो, हे जे ग्रुप आहेत तर या ग्रुपवर आपण कुठलीही घाण करू नये हे एक सुरुवातीचं निवेदन. किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा अक्कल सांगणारे मेसेज की मुलीच्या बापाकडे तर गुंठाभर नाही, मग त्याला 50 एकर वावर कशाला पाहिजे, मुलीच्या बापाला जे 50 वर्षात जमलं नाही तर मग मुलाकडून अपेक्षा कशाला ठेवतो, हे असे दोष देत बसू नका. कारण या दोष देण्यामुळंच की ह्या मुली, बऱ्याच मुली हा विचार करत आहेत की या एखाद्या भंटलाच्या पदरात पडण्यापेक्षा आपण एकट्यानंच आयुष्य जगणं. कारण मुली ह्या कुठल्याही विदेशातल्या नाही येतात, तुमच्या आमच्याच नात्यागोत्यातल्या आहेत, तुमच्याच आमच्या परिवारातल्या येतात. ही गोष्ट समजून घ्या. आणि आपल्या कुटुंबात जर एखादी सुदैवानं मुलगी असली तर आपण सुद्धा तोच विचार करतोय की मला मिळणारं स्थळ
हे भलेही गरिबीचं असलं तरी चालते, कारण लोकांचा एकमेकांवरचा विश्वास उडालेला आहे की उद्या चालून जर या 4 एकराच्या भरोश्यावर जर मी माझी पोरगी दिली तर इथलं सरकार हे फक्त तुम्हाला उसाच्या चिपासारखं शोषण करायसाठी बसलेलं आहे. मग ते सरकार कुठलंही असो, आम्हाला त्याच्याशी काही घेणदेण नाही. परंतु मग या शेतकऱ्याचं, शेती व्यवसायाचं इथल्या सरकारी व्यवस्थेनं काहीच खरं ठेवलेलं नाही. त्याला सातत्यानं दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. आणि मग अशा स्थितीमध्ये जर उद्या याची 4 एकर नाही पिकली तर माझ्या मुलीनं कुणाच्या धुऱ्यावर जायचं? जर आमचे जावई बापू 4 वर्षानं 2 वर्षानं जर एखाद्या ऑनलाईन गेमच्या नादी लागले किंवा अजून एखाद्या व्यसनाच्या आहारी गेले तर मग माझ्या मुलीनं 2 लेकरं पदरात घेऊन काय करायचं? आज अनेक समाजामध्ये अशा मुली आहेत की ज्यांना 24व्या वर्षी, 25व्या वर्षी, 30व्या वर्षी वैधव्य आलेलं आहे. बऱ्याच मुल्या अशा आहेत की नवरा दारू पितो म्हणून माहेरात राहतात, बगर फारकतीच्या राहतात, की कोर्टातही काही प्रकरण नाहीत. नवरा आज सुधरल उद्या सुधरल या आशेवर त्या मायबापाच्या इकडे राहतात, मायबापाच्या इकडे त्यांचा निभाव होणं शक्य नसतं. ह्या गोष्टी घडत आहेत. तर हे व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला जर काही चांगलं करता येईल तर आपण करण्याचा प्रयत्न करू, की जे 5 विभागाचे स्वतंत्र ग्रुप असतील तर त्या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला आमच्या ज्या काही कॉमन ग्रुपच्या लिंक आहेत किंवा लग्न अक्षदाच्या ऍपवर तुम्हाला आमची व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सापडेल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला या आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सापडेल. तर त्याच्यामध्ये तुम्ही वैयक्तिक तुमचा जिल्हा कुठला हे लिहिणं आवश्यक आहे, म्हणजे त्या जिल्ह्याची लिंक तुम्हाला आम्ही देऊ शकू. किंवा तुम्ही प्ले स्टोअरला किंवा गुगलला लग्न अक्षदा टाईप करा, त्या ठिकाणी ते ऍप डाउनलोड केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यावर तुमची नोंदणी करा किंवा नका करू, हे सगळं फुकट आहे. आणि नोंदणी केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या ग्रुपच्या विभागाच्या ग्रुपचा मेसेजची लिंक येईल, तो तुम्ही जॉईन करायचा. त्याच्यानंतर जर समजा तसं नसेल करायचं तर त्या ठिकाणी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक सुद्धा तुम्हाला सापडतील. जर तुमची तयारी असेल, तुमचा 2 मिनिटाचा वेळ देण्याचा जर तुमची तयारी असेल तर तुम्ही हे करू शकता. सोबतच 2 मिनिटाचा वेळ याच्यासाठी म्हणतोय की आपण ज्या तालुक्यात राहतो, ज्या भागात राहतो, तर त्या ठिकाणी ओळखणारे आपल्याला 100-500 लोक असतात. मग आपण आपल्या स्वतःच्या लग्नासाठी प्रयत्न करत असताना मग आपल्याकडे जर आपल्या एखाद्या नातेवाईकाचा कुणाचा बायोडाटा प्राप्त होत असेल तर तो आपण त्या ग्रुपवर टाकला पाहिजे. आणि तो टाकत असताना त्याच्यासोबतच आपला बायोडाटा टाकला पाहिजे, दुसऱ्याचाही टाकला पाहिजे. आणि बायोडाटा टाकत असताना त्या बायोडाटाच्या खाली जर तुम्हाला तुमची माहिती लिहिता आली व्यवस्थित तर ती लिहून टाकता आली पाहिजे. की जसं आपण बायोडाटावर जन्म, वेळ, उंची ह्या रिकाम्या गोष्टी असतात ज्याच्या विवाह जुळणीशी काही एक संबंध नसतो. की विवाह कुठं जुळतो? की एखाद्या आपल्या शेजारच्या गावातलं जरी आपल्याकडे स्थळ आलं तर ते स्थळ आल्याच्या नंतर आपण काय पहिल्यांदा चौकशी करतो की त्याची पहिल्यांदा गोष्ट पाहतो की मुलगा काय करतो, पहिली गोष्ट तपासतो. त्याच्यानंतर त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय, की त्याच्याकडं वावर किती आहे, घर कसं काय आहे, हे कसं काय. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे पसंत आल्या की मुलगा दिसायला चांगला आहे, त्याचं ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षणही झालेलं आहे, 12,000 रुपये महिन्यात कंपनीत कामही करतो, मग तो त्याच्या पोटापुरतं कमावतो. मग तो जर पिठावरचं कमवत असेल तर आपली पोरगी तिखटा मिठाचा आधार देईल. मग या उद्देशानं तो आईबाप जर विचार करत असतील तर त्या ठिकाणी मग नंतर जी महत्वाची गोष्ट तपासली जाते की मुलाच्या घरचे कसे आहेत. म्हणजे आपली मुलगी ज्या घरी नांदायला जाणार आहे तर सासू कशी आहे, तिखट आहे का, आळणी आहे का, पानसट आहे, नवरा, देर, भाया, घरातले लोक कसे आहेत, कोणी दारू पिते का, भांडकुदळ आहेत का, ह्या गोष्टी तपासतो. त्याच्यानंतर ती लग्न जुळत असतात. तर ही पद्धत आपल्याला एक पुढं इम्प्लिमेंट करायची आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला काय सहकार्य करता येईल ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. कारण मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही हे सांगत असताना कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही पैशाची मागणी करत नाही हे सुद्धा सांगतो. आणि या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही. मात्र तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला काही हरकत नसावी. तर तुम्ही आमच्यासाठी काय करू शकता किंवा आपण एकमेकांसाठी काय करू शकतो या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. तुमचा मेल आयडी त्याच्यावर असतो, त्या मेल आयडीवर आम्ही नक्की तुम्हाला वेगवेगळ्या लिंक टाकू किंवा फोनद्वारे परस्पर संवाद करू. तुम्हाला जर फोन करायचा असेल आम्हाला तर कृपया आमचे जे काही नंबर आहेत तर ते महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. फोन कॉलचा खूप त्रास होतो. तर तुम्ही लग्नासाठी मुलगी आहे का, तुमच्याकडे स्थळ आहेत का, या गोष्टीसाठी आम्हाला कुणीही फोन करू नये. मात्र लग्न जुळवण्यासाठी आपण
सामूहिकपणे काय प्रयत्न करू शकतो याच्यासाठी तुम्ही आवर्जून फोन करा. तुमचं स्वागत आहे. काल आम्हाला पुणे भागातून एका आमच्या नरसाळे नावाचा मित्राचा फोन आला की ते जवळपास 10-11 ग्रुप लग्नाचे चालवतात आणि ते ग्रुप चालवत असताना त्यांनी सगळे त्यांचे ग्रुप मोफत आहेत, शिस्तीच्या अंगाने आहेत, वेगवेगळ्या विभागासाठी आहेत आणि आम्हाला सुद्धा त्यांनी त्या ग्रुपचं जॉईन करून ऍडमिन बनवलं आणि त्यांचा जो काही कन्सेप्ट आहे तर सगळे ते मोफत सेवा देतात. मात्र त्याच्या व्यतिरिक्त जर त्यांना कुणाला सेवा लागत असेल तर त्यांचं सबस्क्रिप्शन आहे, 2-3 हजार रुपये ते घेतात वेगवेगळ्या विभागासाठी. तर त्याला तो त्यांच्या कामाचा मोबदला घेतात, त्याला फसवणूक म्हणता येणार नाही. अशी बरेच लोक आहेत, सगळे सोयरे सारख्या संस्था येतात किंवा बऱ्याच विवाह मंडळ येतं. त्यांचा हेतू उद्देश भूमिका आपण समजून घेतली पाहिजे, त्याला फसवणूक म्हणता येणार नाही. बाकी तुमच्या काही फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.